कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता धनुशी लग्न कर, गावात जिम काढ आणि सुखाने संसार कर। करशील ना? होय। खुश केलं सास। आता ही खुशखबरी लगेच जाऊन सूर्याला देतो, ठीक आहे? माझी जिम 5 लाख जिम। अरे मुर्द्या, काय करून बसलास? हा, अरे डोक्यावर परिणाम झालाय का काय तुझ्या? अगं मम्मी, अगं मी काय करून बसलोय? अगं जिम आणि 5 लाख रुपये ऐकल्यावर मी कधी हो बोललो माझं मला कळलं नाही। मम्मी आता काय करायचं? आता बोंबलत बस। कामिनी आता काय करू मी? दादाला त्रास झाला, पण दादाने महाकठीण व्रत पूर्ण केलं। अगं पण बघ की त्याच्याकडं, मला त्याला असं नाही बघवत। दादा पडल यातनं बाहेर, पण अक्काचं काय? तिला बघा ना केवढा मोठा धक्का बसलाय। दादाने तिला वाचवलं म्हणून, नाहीतर तेजू, नको अशी उदास बसूस का? तुझा दादा आहे ना तुझ्या पाठीशी। वहिनी, ते कोण माणसं असतील आणि ते मला का किडनॅप करणार होते? माझा तर शत्रूवरच संशय, कारण दुसरं कोणी असं करण्याची ना हिम्मतही नाही करणार। तो जो कोणी असो, दादा त्याला उद्या शोधलच। शोधायला कशाला हवं? मी सांगते ना, ह्याच्या मागे ना शत्रूच असणार आहे। तेजू घरी जात नाही ना, म्हणून त्यानेच गुंड पाठवले असणार हिला उचलायला। ए बायको, हे बघ, हाच होता ना तू? हाच होता ना? याला पकडून आणलाय। माझ्या बायकोला हातला, माझ्या बायकोला हातला। एक मिनिट थांब जरा। निंबाळकरांच्या सुनेला त्रास द्यायची हिम्मत का करेल हा? बहिणाबाई, अहो राजकारण आहे। तुम्हाला कसं समजून सांगू मी? हे बघा, आमदारकीच्या निवडणुकीचा वचपा काढायचा ना, म्हणून यांनी सगळं हे केलंय, माहितीये का? ए बायको, अगं जखमा बघ ना माझ्या, हे बघ ना, मला पण मारलंय यांनी। आमच्या बहिणाबाईंना विश्वास नाहीये आमच्यावरती, पण तुझा विश्वास आहे ना? आहे ना माझ्यावरती? तुला कशाला आणलंय मी इथं? अरे बोल की, तू काय सांगतो, सगळं सांगतो, मारू नका मला। ते आम्ही सुपारी घेतली होती, त्यामुळेच हे सगळं झालं। पण यात शत्रुबाईंची काय चुकी नाही, खरं सांगतो। बघितलं, बसला ना तुमचा विश्वास? तरी नशीब आमचे दाजी होते, दाजींमुळं आज निंबाळकरांची इज्जत वाचली। हो दाजी, दाजी शुद्धीवर नाही येतो आता। ए बायको, तुला लागलं नाही ना? तू बरी आहे ना? नाही, नशीब नाही तर ही हळद लावून घ्या। जखमांचं काय नाही ग, होतील बऱ्या। तू घरी चल ना। ए बायको,
म्हणजे बायकोच्या काळजी घेण्यानं नवऱ्याच्या जखमा आपोआप बऱ्या होतात ना, म्हणून म्हणलं मी. चल बायको. हे बघ, सूर्य आता शुद्धीवर नाहीये. तो एकदा शुद्धीवर आला की तेजू आणि आम्ही सगळे मिळून ठरवू की तिला तुझ्याकडे पाठवायचं का नाही ते. म्हणजे आता नाही येणार ही. नाही येणार आहे ती. हेच फक्त मला एकदा हिच्या तोंडून ऐकू दे प्लीज. तुळजा, बायको येणारच ना तू? बायको, ठीक आहे, येतो आम्ही. काय नाही, अजून काही दिवस वाट बघायला लागेल एवढंच. पण बघू. काळजी घे. तुळजा, दाजींची पण काळजी घ्या. येतो. आय सूर्य, सूर्या, एवढं लांब राहतात वेळ लेकरांपासून कुठं? आज येणार उद्या येणार असं म्हणत म्हणत अजून किती दिवस वाट बघायची? आय ये ना ग, लय आठवण येते तुझी. अगं तुझ्या आठवणीनं घर खायला उठतंय ग. वे बघ तुला न्यायला कोण कोण आलं. राजू, धनू, तेजू. आय ये ना ग. आई ये ना ग, मला कुशीत घे ना. आई ये ना ग, मला कुशीत घे ना. चला बाळांनो, घरी जाऊया. सूर्या, धनू, तेजू, राजू, बाळांनो, बाळांनो मी येते. बाळांनो मी येते. थांबा तुम्ही. धनू, राजू. अच्छा ताई, काय झालं? वाईट स्वप्न पडलं का? मॅडम, ते पॅरोल का काय त्यावर सोडणार होते ना मला. कधी सोडणार? लवकरच सोडतील. मला माझ्या पोरांना बघायचं, त्यांना भेटावंच वाटतंय मला. नक्कीच भेट होईल तुमची. चला तुम्ही आता शांत झोपा, बघू. रात्र झाले फार. माझ्या पोरांना भेटेना मी. ते काम कराल ना तुम्ही माझं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.